धुळे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. 2 लाखाची लाच स्वीकारताना सरपंच, लिपिकसह एक खाजगी पंटर. धुळे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाच्या जाळ्यात. 2 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना खाजगी पंट सुरेश सोनुठेरगे याला धुळे एसीबीने रंगेहात पकडले. तक्रारदार हे मौजे बहाळरथाचे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून त्यांची मौजे बहाळरथाचे येथे त्यांचे मालकी कब्जे वहिवाटीतील शेतजमीन असून सदर शेतजमीनवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी माननीय दिवाणी न्यायालयाकडून ग्रामपंचायत बहाळ यांचे विरुद्ध कायमस्वरूपी मनाई हुकूम आणले होता. त्यानंतर सरपंच राजेंद्र महादमोर यांनी तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत कोर्ट कचेऱ्यांचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर सदर शेतजमिनीतून 1,500 चौरस फुटाचा प्लॉट त्यांना खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी प्लॉट स्वरूपात ते काही एक देऊ शकणार नसल्याचे सांगितल्याने सरपंच राजेंद्र मोर यांनी 10 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा ग्रामपंचायतीकडून तुला कोर्ट कचेऱ्यांचा त्रास सहन करावा लागेल असे सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक धुळे कार्यालय समक्ष येऊन तक्रार दिली होती. सरपंच राजेंद्र मोरे व लिपिक शांताराम बोरसे यांनी 10 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5 लाख रुपये करून खाजगी पंटर सुरेश ठिंगे यांचेकडेच देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे एसीबीची टीमने 26 डिसेंबर 2024 रोजी तक्रारदार यांचे राहत्या घरी सापळा रचून सरपंच राजेंद्र मोरे व लिपिक शांताराम बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता 2 लाख रुपये स्वीकारताना खाजगी पंटर सुरेश ठिंगे याला रंगेहात पकडण्यात आले. राजेंद्र महादम मोरे, सरपंच शांताराम तुकाराम बोरसे, लिपिक व खाजगी पंटर सुरेश ठिंगे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय शमिष्ठा घारगेवाला वलकर, पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साठोके, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खानवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर अशांनी केली आहे.